सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। अक्कलकोट रोडवरील शांती चौक येथील सर्व जाती धर्मासाठी खुल्या असलेल्या हिंदू स्मशानभूमीची सोलापूर महापालिकेच्या वतीनं सविस्तर पाहणी करण्यात आली। या पाहणीवेळी माननीय महापौर विनायक दादा कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त सौ वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते। तसेच पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहणीत आढळलेल्या बाबी आणि तातडीचे निर्णय याप्रमाणे: स्मशानभूमी परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। त्यामध्ये कायमस्वरूपी व जबाबदार वॉचमॅन नियुक्ती करणे, स्वच्छ आणि सुसज्ज शौचालय व्यवस्था करणे, पूर्व बाजूस नवीन कंपाऊंड वॉल उभारणे व विद्यमान भिंतीची उंची वाढवणे, मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक नामफलक कमान उभारणे, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुसज्जीकरण करणे, योग्य कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करणे, परिसरात अधिक प्रकाश योजना करणे, साचलेला गाळ व निकृष्ट वाळू तात्काळ हटवणे, याबरोबरच श्रद्धास्थळाचा सन्मान राखणे गरजेचे असून स्मशानभूमी ही केवळ एक जागा नसून अंतिम निरोप देण्याचे पवित्र स्थळ आहे। त्यामुळे येथे स्वच्छता, सुरक्षा आणि सन्मान राखणे ही प्रशासन व नागरिकांची संयुक्त जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। महापालिका प्रशासनाने या मागण्यांची सकारात्मक दखल घेतली असून लवकरच आवश्यक कामे मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले। दोन इकडे तिकडे कुटुंब राहिलं पाहिजे असं कडेला आहे ना। एक सर आपल्या मालकीचा आहे। मॅडमला काय रस्ता म्हणजे कॉमन रोड आहे सगळा नाही तिथून तिथपर्यंत रोड नाही तिथून या कमांडचा आपल्या मालकीचा नाही, आतला नाही म्हणतोय आपण सोडलेला इतका रस्ता आहे जो मेन गेट पासून तो सोलापूर महापालिका नावच नाही, गेट नाही, काय नाही। आणि जे संडास बाथरूम आहे त्याची दुरुस्त आहे, पाडकाम करून जाळी न लावताना झाडं प्लांटेशन करायचं आणि ते NTPCनी किंवा कुठल्याही संस्थेनी ते झाडं लावून ते जगवायची त्यांना। तर त्यामुळे दोन्ही बाजूला झाडं होतील आणि समोर गेट जर केलं तर कमी खर्चात होईल। रात्री अपरात्री आणून टाकते गेट लावलं तर गेट लावलं की वॉचमॅन असेल तर काय संबंध सांगू का तुम्हाला? आज माननीय महापौर व उपायुक्त पवार मॅडम आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पलमारी काका, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे आणि आपले सोलापुरातले रहिवासी या बरेचसे लोक आम्ही इथं आज शांती चौक स्मशानभूमी येथे पाहणी करण्यासाठी महापौरांसोबत आणि मॅडमसोबत इथे येऊन त्यांना ह्या स्मशानभूमीचे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथले जे आम्ही प्रश्न मांडले होते, जसे रस्ता असेल, कमान असेल, नामफलक असेल आणि भिंतीची उंची वाढवणं असेल, त्याचबरोबर दिवाबत्ती याची जे समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर त्यांनी पाहणी करून याला जो लागणारा निधी असेल किंवा पुढील जे कामासाठी लागणारा जो वर्क ऑर्डर असेल हे देण्याची त्यांनी आश्वासन आम्हाला आज इथे दिलेलं आहे। त्याचबरोबर प्लांटेशन आणि कुठल्याही कंपनी CSR फंडकडून ह्या कामं करता येतील का ह्याची माहिती ते घेतो म्हटलेत। आणि त्याचबरोबर जो बाहेर गेट बसवणं आणि वॉचमॅन या स्मशानभूमीसाठी त्याची ते तरतूद करतोय असं आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही सर्व सोलापूरकर म्हणून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे।
या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.